आज श्रेयाचा बर्थडे करताना फायर कॅन्डल फुटली. तर राम मंडळी, मी तुमचा आवडता ब्लॉगर ऋषा. सकाळ सकाळ बुट घातली आणि गाडी काढून निघालो गावात हिंडा. बांग बोंग करत गावात पोचलो तर प्रत्या आणि मायरे भेटली. तेवढ्यात सुम्या आला आणि म्हणला चला ताक सांग. मग काय गेलो सगळी मसवडकरची आला. तिथनं सगळ्यांनी ताक पिऊन मी स्टँड वर गेलो तर दुसऱ्या गँगने नेलं सरबत प्यायला. आता म्हणलं काय खरं, पोटात सगळं मिक्सर होऊन उलटी होई नाही म्हणजे झालं. तिथनं सगळं उरकून घर गाठलं, कारण 8 दिवसात पाणी आलं होतं ते भरायचं. आणि घरी जाऊन बघतोय तर लाईट नव्हती. नक्की विषय काय माहित नाही, पण आम्हाला पाणी आली की लाईट जाती म्हणजे जाती. पाणी भरून गावात आलो, दिलीप शेठला भेटलो, कारण त्यांच्याकडे काम होतं. ती झाले ओम्यान मी गेलो बाग, तिथं जाऊन फोटो काढला, निवांत बसलो तर ओम्या बघा काय म्हणतोय. चांगल्यावाले बागत फोटो बिटो काढले आणि घर गाठलं. तिथनं सांच्याला मी आणि संग्राम गेलो सागर लिंगे यांच्या वास्तुक शांतीला. आज जाऊन घर बघितलं तर एकदम खतऱ्याच बांधलं होतं. घर बघून झाल्यावर मस्तपैकी जेवण उरकली आणि सागर शेठला नवीन घराच्या शुभेच्छा देऊन गेलो गावात. आणि गावात जाऊन बघतोय तर आमचा लंडनचा मित्र आज आलता. तिथनं त्याला भेटून केक घेऊन निघालो घरला, कारण आज होता श्रेयाचा बर्थडे. आणि बर्थडे करताना आत्ता लगा फुटली की फायर कॅन्डल. बर्थडे करून सगळ्यांनी वडापाव खाल्लं खपाख, पण मी सोडून, कारण मी जेवलो होतो. सगळं झाल्यावर श्रेया आणि शुभ्रा बसल्या डान्स बसवत, कारण 2 जूनला आहे आमच्या अक्काचं लग्न. आणि काही दिवसानं तुम्हाला त्याचे बी ब्लॉग बघायला मिळतील.